हॅलो, हा बोलतोय मीरा. हा बोल. काय? कुठे? ओके, मी 5 मिनिटात पोहोचतोय. हो. काय झालं? वहिनी सापडल्या. काय? हो, कुठे? मीराच्या घरी. तिकडे का गेली ती? आणि मग मग सांगून नाही का जायचं? मीरा जेवणाचा डबा हॉस्पिटलला घेऊन येत होती. त्या वाटेत रस्त्याच्या कडेला बसून वहिनी रडताना तिला दिसल्या, म्हणून ती वहिनीला घेऊन तिच्या घरी गेली. मी आलोच. थांब यंग, तू इथेच थांब. काही इमर्जन्सी वगैरे असेल तर मी ताईला जाऊन बघून येते. ठीक आहे, सावकाश. ताईसाहेब, अहो ताईसाहेब, मघापासून इथंच बसून राहिला सा. चला 2 घास खाऊन घ्या. दी दी, काय हे? तू इथे बसलीयस आणि आम्ही सगळे तुझी तिकडे वाट बघतोय. काय झालं तुला? अशी का वागतेस तू? अगं तू मोठी आहेस ना माझ्यापेक्षा. आता मी समजवायचंय का तुला? हा, बोल ना दी. तुला आमची काळजी नाही, तुला माझी काळजी नाही. बरं चल ठीक आहे. जीजूंची पण काळजी नाही वाटली तुला? हा, बोल ना. मधुरा, मी त्यांच्यापासून जेवढी लांब जाईन ना तेवढं चांगलं आहे त्यांच्यासाठी. माझ्यामुळे ते दुष्ट चक्रात अडकले. माझं दुर्दैव त्यांना भोगायला लागेल. अगं असं काय वेड्यासारखं बोलतेस तू ताई? वेड्यासारखं नाही, माझ्या पत्रिकेतच. बस ताई, त्या शालिनी काकू तुला पत्रिकेबद्दल काही सांगतील आणि तू त्यांचं ऐकून काही करायला तयार होशील? नाही, हे माझ्या नशिबाचे भोग आहेत. मला ते भोगायलाच पाहिजे. त्यांच्या लेखीत माझ्या अस्तित्वाला काही किंमतच नाहीये मधुरा. चल ताई, हा विचार सोडून दे. तू तिथे नसशील ना तर ही मधली माणसं जीजूंच्या मनात तुझ्याविषयी काय काय विष कालवतील ना, याचा काही नेम नाही. ताईसाहेब, त्या बरोबर बोलतायत. चल ताई, तुला जीजूंची शपथ का?